आणि एक महत्त्वाची बातमी, बीड लोकसभेत माझा विजय निश्चित, असं पंकजा मुंडे म्हणालेल्या आहेत। जातीपातीच्या राजकारणाचा फटका बसत असतोच असं देखील मुंडेंनी मान्य केलंय। तर बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार असं बजरंग सोनवणे यांनी देखील म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणेंकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला। बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण नाही असं देखील सोनवणेंनी म्हटलं आहे। मी बाहेर राज्यात प्रचार करत होते, मग थोडंसं मी माझ्या आईला घेऊन अष्टविनायक वगैरेला गेले। सगळेजण आपापल्या सुट्टीला गेले होते, मग आईला पण म्हटलं घेऊन जावं, तर मला वेळच नाही मिळाला त्या विषयावर तसा विचार करायचा। पण आता मला वाटेल उद्यापर्यंत, आता 24 तास, कारण निकाल असल्यावर वाटतेच ना थोडीशी। त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे की या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम असतोच, नाही म्हणणं हे चुकीचं ठरेल। आता उद्याच्या निकालानंतर याच्यावर मी भाष्य करणं उचित राहील। विजय निश्चित म्हणायचं ताई? मला तर वाटतं की विजय निश्चित असावा आणि आहेच। मला पहिल्या दिवसापासूनही कधी धाकधूक वाटत नव्हती, आजही शेवटच्या क्षणाला धाकधूक वाटत नाही। ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून मला आज तागायत पण वाटतं की बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार आहे। त्याच्यामुळे धाकधूक वाढत नाही, चिंता वाढत नाही, टेन्शन वाढत नाही। आदरणीय ताईसाहेब काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण मला असं वाटत नाही की याला कुणाला फटका बसेल, तर ते काय ते कशामुळे बोलतात त्यांना तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे। पण मला जर विचारलं तुम्ही, तर बीड जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत जिल्हा आहे। जातीपातीच्या पलीकडे आपलं राजकारण सर्व समय एकूण एकाच्या हातात हात घालून करण्याची आपली पद्धत आहे। त्याच्यामुळे कुठं जातीपातीचे प्रश्न कुणी एकूण एकाला विचारू नका असं मी आपल्यालाही काल सांगितले आपल्या माध्यमाच्या सर्वांना लोकांना। आणि आजही विनंती करतो की जातीपाती आता निवडणूक संपलेली आहे आणि जे आता 41 उमेदवार आहेत त्याच्यापैकी एक उमेदवार विजयी होणार आहे, तो मी असणार आहे। त्याच्यामुळे 40 जणांनी मला शुभेच्छा द्यायच्या, सर्वांनी मान्य करायचा निकाल।